नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। कुश्ती के जंगी फड़ का किया गया आयोजन। बताते हर वर्ष की तरह इस वर्ष भी भिवंडी तालुका के सा गाँव में चैतन्य कानिपनाथ महाराज देवस्थान ग्रामस्थ सा गाँव द्वारा कुश्ती के जंगी फड़ 2025 का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया, जिसमें कई पहलवानों के साथ साथ महिलाओं ने भी इस कुश्ती में भाग लिया। विजेताओं को उपस्थित मान्यवरों के हाथों नगद इनाम देकर सम्मानित किया गया। अधिक जानकारी देते हुए दशरथ गुरुजी पाटील ने क्या कहा, ही देखते हैं इस खबर में। ज्या पैलवानांना आपल्या कुस्त्या जोडायच्या आहेत त्यांनी कृपया डाव्या बाजूला, माझ्या डाव्या बाजूला, तुमच्या उजव्या बाजूला विनंती करतो की आपण व्यासपीठपुरी पोलीस स्टेशन तसेच त्यांच्यासोबत देशमुख साहेब देखील उपस्थित आहेत। मी दोघांना कृपया व्यासपीठावर यायचं आहे। माननीय श्री राऊत साहेब आणि देशमुख साहेब करतो। गुरुनंद दादा शेळके हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत बोरपाड्याहून। मी त्यांनाही आमंत्रित करतो की आपण व्यासपीठावर यायचं। मयूर पाटील यांना विनंती करतो की आपण श्री देशमुख साहेब यांचा स्वागत आणि यांचा काही समाजकंटक असतात त्यापासून आपलं रक्षण करतात आणि अशा पोलिसांना, देशाच्या सीमेवर असलेल्या सैनिकांना आम्ही या मंडळाच्या वतीने मानवंदना देतो। खेळ भिडलेला आहे असे अतिशय बंधू चितपाडकर सापाड हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि प्रज्वल ढोणे हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। मी मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की असेल हा तुमची कुस्ती तयारी लागा, चला तुमची लावून टाकतो। कुस्ती लावण्यात येते पहलवान भाऊ गोंदे इंजोरची कुस्ती या ठिकाणी लावण्यात येते। जोडलेली कुस्ती होती, दोन्ही पैलवानांनी तयारी लागायचे। 5 मिनिटाच्या आत आपण आखाड्यात यायचे। यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र एकसाल सागावचे डॉक्टर प्रभाकर भेरे सर यांचं देखील या कार्यक्रमा ठिकाणी आगमन झालेलं आहे। मी ऋषिकेश दुपारे याला विनंती करतो की आपण सरांचं स्वागत करायचं आहे आणि त्यांना शाल न्यूज चॅनलच्या माध्यमातून देखील या कुस्त्यांचं, या मातीतल्या खेळाचं लाईव्ह कव्हरेज संपूर्ण महाराष्ट्र पाहिल अशी आम्ही अपेक्षा करतो। यानंतर दिलीप पाटील, अमोल भावत तारे खानपेचा पिलवान आलेले, नांदिवलीच्या पिलवान अमोल चौगुले। कमीत कमी टाळ्या वाजवा आणि जर तिच्यामध्ये सुट्टे पैसे असतील तर एखाद्या पैलवानच्या करता एका पैलवान, मी कोणाचं नाव घेत नाही, परिस्थिती आपल्याकडची मला सांगितली की त्याची परिस्थिती घरची गरीब आहे। मी त्या पैलवानाचं पण नाव घेत नाही आणि ज्याने मला हे वाक्य वापरला त्याचं नाव घेत नाही सर। 500 पण रुपये आपल्या माहितीसाठी सांगतो, आपण सर्वश्रुत आहात इथे उपस्थित पब्लिकच्या माहिती, त्यांनाही माहिती असेल तरी सांगतो। सिकंदर शेख नावाचा आज पैलवान देशामध्ये धुमाकूळ घालतोय, बरोबर। त्या सिकंदर शेखचे वडील हमाल होते, हो। त्यांना 2 मुलांना पैलवान करायचं होतं, पण कोरोनाचा कालावधी आला आणि कोरोनाच्या कालावधीमध्ये कामधंदा बंद झाला। 2 मुलांना घरी खायला देऊ शकले नाहीत म्हणून एकाची कुस्ती थांबवली आणि सिकंदर शेखला त्यांनी पुढे केले। हमालाचा मुलगा कुस्तीमध्ये आज देशामध्ये आणि जगामध्ये सर्वात मोठा पैलवान होऊ शकतो। हे अतिशय आपल्याला प्रेरणादायी असं उदाहरण आहे। पाटील एकसाल यांचा महेश, या कोपऱ्यामध्ये जी मंडळी उभी आहे, मयूर या इकडे सगळे उभे आहेत, या सगळ्यांना बाहेर काढ। युट्यूब लाईव्ह अडथळा येतो, युट्यूब लाईव्हला अडथळा येतो, या सगळ्यांना तिकडे बाहेर काढ। अनंत दादा, संचालक मोरे आणि सिद्दीक पाटील। अतिशय चुरशीची अशी 4000 पेक्षा जास्त बक्षीस लागलेली पहिली कुस्ती आज इथे संपन्न होत आहे। भाई पाटील आणि इथे उभे असलेले पैलवान कृपया थोडं साईडला व्हा, इथे युट्यूब लाईव्हला थोडीशी अडचण निर्माण होते, अडथळा निर्माण होते। सर बिंजोडच्या कुस्त्या निकालीच होतील, सोडवल्या जाणार नाहीत। व्यासपीठावर यावं अशी मी त्यांना विनंती करतो। तुम्हाला शुभेच्छा, तुम्हाला दोन्ही पैलवानांचं अभिनंदन आणि अशी आशा व्यक्त करूया। आणि आहे मुलींसाठी एकदा सर्व प्रेक्षकांना विनंती करतो की एकदा जोरदार टाळ्या वाजून या चारही या माध्यमातून एक गोष्ट, या ठिकाणी वेगवेगळ्या या पंचक्रोशीतले लोक आहेत, आमचे प्रेक्षक वर्ग, त्यांना मी सांगू इच्छितो की आपण बंद करा याच्या पुढे क्रिकेटचे सामने आणि गावामध्ये चुलीवर ना 500-500 रुपये काढा
विष्णू असे मान झटका नको देऊ. आपण 500 रुपये जरी काढले ना घरावारी तरी गावामध्ये 50,000 रुपये जमून आपण आखाडे खेळू शकतो. पुढच्या 10 वर्षामध्ये आमचा समाज सक्षम बलदंड झालेला तुम्हाला जर बघायचं असेल, आपल्याला जर समाज वाचवायचा असेल, देश वाचवायचा असेल, पुढच्या पिढ्या जर वाचवायच्या असतील तर ही गोष्ट आवर्जून आपण केली पाहिजे. आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. महाराज ही देवादिकांच्या कालावधीपासून आलेली कुस्ती आहे. आपण रामायण, महाभारत, कृष्णायन, रामायण हे जर बघितलं तर त्याच्यामध्ये सुद्धा कुस्ती असं जर आपण कुस्ती सोडवली जाणार नाही असं असतील. आम्हाला जर एखाद्या कुस्तीविषयी डाऊट वाटला तर आम्ही ती कुस्ती रद्द सुद्धा करू शकतो. हॅलो, आखाड्यामध्ये जी मुलींची कुस्ती चालू आहे या कुस्तीसाठी गणेश निपुर्ते यांच्याकडून देखील 100 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. त्यानंतर भावेश निपुर्ते यांच्याकडून देखील 100 रुपयाचं 200 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. देणगीदारांचं मुलींची कुस्ती या ठिकाणी निकाली झालेली आहे. तर कुस्तीला बक्षीस 3,000 रुपये होतं आणि विजेतीला 2,000 आणि पराभूत मुलीला 1,000 रुपये अशा प्रकारे बक्षिसाचं वाटप करून मी राम पाटील आणि शांताराम दादा यांना विनंती करतो की बक्षीस आपण द्यायचं आहे. भाई जा ना. संतोष पाटील पिवळी, अनंत दादा यांच्याकडनं, विजय शेळके यांच्याकडनं, शांताराम दादा यांच्याकडनं सुद्धा बक्षीस आलेलं आहे. अशोक कडाव यांच्याकडनं 100 रुपये आलेले आहेत रसिकासाठी. अजून कोण दिले? अजय शांताराम मोरे हे आलेले आहेत आमच्या मंडळाकडून. या ठिकाणी त्यांचा यथोचित असा सन्मान करण्यात येईल. मूर्ती या ठिकाणी देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते. जोरदार टाळ्या वाजवायचे यासाठी आपण. महिला मुलगी आमची तिने सुद्धा स्टेजवर यायचंय. तिला सुद्धा काही अंशी रक्कम देऊन या ठिकाणी. आपल्याला माहिती आहे या ठिकाणी सागाव तीर्थक्षेत्र सागाव चैतन्य कानिफनाथ महाराज देवस्थान आणि ग्रामस्थ मंडळ सागाव यांच्या वतीने या ठिकाणी यात्रेचा उत्सव असतो आणि या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी कुस्त्यांचे फड आयोजित केले जातात. आपल्या माहितीसाठी मी सांगतोय की हे जे कुस्त्यांचे फड आहेत हे शेकडो वर्षाची परंपरा असलेले. म्हणजे या ठिकाणी आमचे चंद्रदादा असतील, त्यांचं वय आता 80च्या घरामध्ये. त्या दादांना सुद्धा माहिती नाही की या कुस्त्यांचे फड केव्हापासून चालू आहेत. साधारणतः जव्हारचे जे राजे होते त्या जव्हारचे राजे या कुस्त्यांना या ठिकाणी आले होते आणि त्यांनी ती परंपरा चालू केली होती. आणि तेव्हा किंवा त्याच्या आधीपासून बहुतांशी कुस्त्यांची परंपरा या ठिकाणी चालत आलेली. या ठिकाणी अतिशय ग्रामीण भागामध्ये या कुस्त्या होतात. या ठिकाणचा जर आपण परिसर बघितला तर कुठल्याही प्रकारचे उद्योगधंदे नाही आहेत. कष्ट करून शेतीवर जगणारा खूप सारा वर्ग या ठिकाणी आहे. मी खास करून ग्रामस्थ मंडळ सागाव यांना खूप खूप धन्यवाद देईन की आपण प्रत्येक घरावर, म्हणजे आपण चूळ ज्याला म्हणतो, त्या चुळीवर अशा प्रकारच्या वर्गणी ते जमा करतात. यथाशक्ती कोण 500 देतो, कोण 5,000 देतो, कोण 100 देतो, कोण 1,000 देतो. परंतु त्यांची ते बक्षीस किंवा ती रक्कम जमा करण्यामागची भावना आहे की कुस्ती हा मातीतला खेळ आहे आणि देवादिकांच्या कालाधीपासून चालत आलेली ही परंपरा. आपण कृष्णायन पाहिलं असेल, रामायण पाहिलं असेल, महाभारत पाहिलं असेल, त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या कुस्त्या होत्या. थोडीशी पद्धत वेगळी होती, पण आता या कुस्त्या जगल्या पाहिजेत, वाढली पाहिजे, कुस्ती टिकली पाहिजे यासाठी गेल्या शेकडो वर्षापासून हे मंडळ अशा प्रकारचे फड आपल्या पद्धतीने किंवा आपल्या जी त्यांची कपॅसिटी त्यांना जमाल झेपेल तेवढ्या पद्धतीने या कुस्त्यांचं फड या ठिकाणी आयोजित हे लोक करतात. या ठिकाणी आज खूप सारे पाहुणे आपल्याला लाभले. प्रकाश पाटील साहेब असतील, अनंत दादा असतील, या ठिकाणी आता शांताराम मोरे साहेब जे आमदार आहेत त्यांचे चिरंजीवी अजय शांताराम मोरे या ठिकाणी, आमचे विजय दादा असतील, अनेक या ठिकाणी उपस्थित असलेले पाहुणे असतील. या पाहुण्यांनी सुद्धा बऱ्यापैकी हातभार लावलेला आहे. राम दादा असतील, आमचे शांताराम दादा असतील, ही सगळ्यांची नावं घेऊ इच्छित नाही. खूप साऱ्या मंडळींनी या कुस्त्या होण्यासाठी बक्षीस किंवा मंडळाला वर्गणी देऊन प्रोत्साहित केलेलं आहे. चांगल्या प्रकारे बक्षीस देऊन त्यांना सन्मानित, या कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पडावा म्हणून या ठिकाणी त्यांना हातभार लावलेला आहे. आणि या कुस्त्या निश्चितच
भविष्यामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे होत राहतील आणि या कुस्त्या टिकल्या पाहिजेत। या ठिकाणी जी प्रेक्षक वर्ग आलेले पैलवान आलेले आहेत, मी त्यांना विनंती करीन की गावागावामध्ये अशा प्रकारे कुस्त्यांचे फळ छोट्या खाणी का असेना पण ते झाले पाहिजेत। आमच्या पिढ्या, भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्या जर बलवान, निरोगी आणि बलशाली जर घडवायचं असतील, समाज सशक्त करायचा असेल, बलवान करायचा असेल, हा देश सशक्त आणि बलवान करायचा असेल तर अशा प्रकारच्या खेळांना, कुस्ती असेल, कबड्डी असेल, लंगडी असेल, या खेळांना प्रोत्साहित केलं गेलं पाहिजे। आणि या ठिकाणी उपस्थित संपूर्ण लोकांना आणि जिथपर्यंत तुमच्या माध्यमातून हा आवाज पोहोचेल त्या सगळ्यांना मी आवाहन करू इच्छितो की भविष्यातल्या आपल्या मुलांना अशा प्रकारच्या खेळासाठी प्रोत्साहित करा आणि निरोगी समाज जोपासण्यासाठी आपण सगळ्यांनी एक प्रकारची साखळी तयार करून या गोष्टीसाठी हातभार लावूयात इतकं आपल्या माध्यमातून सांगतो। आणि तुम्ही या ठिकाणी आलात मंडळाच्या वतीने तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो की तुमच्या माध्यमातून आमचा आवाज लोकांपर्यंत जाईल आणि कुठेतरी या कुस्तीला वाढीसाठी मदत होईल। धन्यवाद। इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें। धन्यवाद।